हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज गुरुवार, सेन्सेक्सची विकली एक्सपायरी होती. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी आज गॅप डाऊननी पडला. त्यानंतर जी एक अपसाईडला मुवमेंट दिली, जवळजवळ मार्केट मित्रांनो 100 पॉईंटच्या वर अपसाईडला गेले. नंतर दुपारनंतर पुन्हा मित्रांनो मार्केट खाली आलेले आहे. मित्रांनो, आपण नादारा वॅटसन एन्व्हलप इंडिकेटरचा अभ्यास केलेला आहे. या इंडिकेटरवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण याच्यावरती मित्रांनो चर्चा करूया. फर्स्ट 15 मिनिटची कॅन्डल लोअर बँडची इथे जर असेल, बँडच्या जर लोअर बँडला असेल आणि ग्रीन असेल, तर मित्रांनो या कॅन्डलच्या वर आपल्याला बाय करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असतो आणि या ठिकाणी बाईंगची पोझिशन घ्यायची असते. आणि 1:1 रिवॉर्ड रेशो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचा असतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे 1:1 पेक्षा आपल्याला जास्त या ठिकाणी रिवॉर्ड मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आज एक छान ट्रेड मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो दुपारनंतर सुद्धा एक आपल्याला सेलची अपॉर्च्युनिटी मिळाली होती. प्राईस खाली पडली. परंतु मित्रांनो ज्यावेळेस पहिला ट्रेड सक्सेस होतो, त्यानंतर दुसरा ट्रेड शक्यतो घेऊ नये. तर मित्रांनो उद्या फ्रायडेला आपल्याला निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ॲनालिसिस करून एक छान ट्रेड घेता येईल, त्याच्यावरती आज आपण आता डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो, चॅनेलवर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. आजचं मार्केट आपण पाहिलं गॅप डाऊननी पडून वरती रिकव्हरी दिलेली आहे प्राईजनी आणि नंतर 23,350 हा एक निफ्टीला रेजिस्टन्स होता. या रेजिस्टन्सच्या जवळपास जाऊन प्राईस खाली पडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर काल आपण डिस्कशन केलं होतं 23,173 हा एक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. प्राईज या ठिकाणी होती म्हणून सपोर्ट होता. आज मित्रांनो सपोर्ट ब्रेक केला गॅप डाऊननी पडल्यामुळे आणि हा रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक केला मित्रांनो या ठिकाणी पहा प्राईजने रिटेस्ट केले आणि पुन्हा प्राईस बाउन्स बॅक झाली. तर या कॅन्डलला मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी होती. जर तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा झाला तर अशा पद्धतीने बाय करायचं असतं आणि याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो आपल्याला एस-एल लावायचा असतो. आणि मित्रांनो इथून आपल्याला जवळजवळ 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे टार्गेट इथं सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आणि नादारा वॅटसन एन्व्हलप कॅन्डलनुसार मित्रांनो आपल्याला पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डललाच आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर अशा पद्धतीने मित्रांनो ट्रेडिंगचा प्लॅन करायचा असतो. तर उद्यासाठी कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल ते आपण आता डिस्कशन करूया. मित्रांनो प्राईस आता आपण पाहिलं तर 23,161 या लेवलला बंद झालेली आहे. 23,173 हा उद्यासाठी मित्रांनो रेजिस्टन्स राहणार आहे. हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर प्राईस पुन्हा मित्रांनो सेम तेच सपोर्ट रेजिस्टन्स असणार आहेत. 23,270 आणि 23,350 आणि ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर मित्रांनो 23,500 असे निफ्टीचे वरचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो निफ्टी जर खाली आला, निफ्टी कुठपर्यंत खाली येऊ शकतो? तर मित्रांनो पहिला त्याला सपोर्ट आहे. प्राइस जर गॅप डाऊननी पडली 23,100 हा निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर स्क्रीनवरती पाहत असाल 1, 2, 3, 4 वेळा प्राइस मित्रांनो 23,100 या लेवलवरनं बाउन्स बॅक झालेली. याचाच अर्थ हा सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे. या सपोर्टवरती प्राइस सस्टेन झाली, सपोर्ट घेतला या ठिकाणी अर्धा पाऊण तास जर ट्रेड झाला, एक चांगली बुलिश कॅन्डल झाली, तर आपल्याला इथं पुन्हा एकदा बाईंग ऑपॉर्च्युनिटी उद्या पाहायला मिळेल. याच कॅन्डलच्या खाली छोटासा स्टॉप लॉस असेल. पुन्हा मित्रांनो अपसाईडला असे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो ज्या वेळेस टार्गेट रेजिस्टन्स लेवलला येईल, प्राइस या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन बाउन्स बॅक म्हणजे रिव्हर्स पण फिरू शकते. त्यामुळे मित्रांनो सपोर्ट लेवलला आपल्याला आपला एक थंब रूल आहे. सपोर्ट लेवलला आपल्याला बाय करायचं आहे, रेजिस्टन्स लेवलला आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला निफ्टीमध्ये प्लॅन करायचा आहे. तर निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. सपोज मित्रांनो उद्या मार्केट गॅप डाऊननी पडले
आपण असे गॅझ्युम करूया 23,100 या लेवलला प्राईज आली आणि हा सपोर्ट ब्रेक केला आणि प्राईज मित्रांनो याच ठिकाणी ट्रेड केलं आणि प्राईज मित्रांनो खाली जायला पाहिजे, तर खाली न जाता तिने हा रेजिस्टन्स ब्रेक केला. हा रेजिस्टन्स ब्रेक केला. त्यानंतर प्राईजने मित्रांनो पुन्हा रिटेस्ट केले. रिटेस्ट करून पुन्हा प्राईज वर आली, तर समजायचं की या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. प्राईज आता रिव्हर्स फिरलेली आहे आणि मित्रांनो आपण नेहमी सांगतो की प्राईज ज्यावेळेस रिव्हर्स फिरते त्यावेळेस त्याच्यामध्ये जबरदस्त मुवमेंट होत असते. तर मित्रांनो पहिलं टार्गेट आपलं 23,173 राहील अपसाईडला आणि हे टार्गेट ही सपोर्ट रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून पुन्हा प्राईस वरच्या दिशेला जायला सुरुवात करेल. तर वरच्या दिशेचं टार्गेट मित्रांनो पहिलं 23,270 नंतर 23,350 अशा पद्धतीने प्राईस अपसाईडला मुवमेंट करू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पाहिलं की प्राईस आपल्याला ट्रॅप कुठे करू शकते. सपोज जर मित्रांनो प्राईस या लेवलला आली, प्राईस समजा गॅप अपनी ओपन झाली 23,270 या लेवलला आली आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केला. रेजिस्टन्स ब्रेक केला आणि मित्रांनो आपल्याला वाटले की बाईंग ऑपॉर्च्युनिटी पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि प्राईस रिटेस्ट करून खाली येईल, तर समजायचं की या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलेला आहे. जी कॅन्डल मित्रांनो रिटेस्ट करून खाली येईल त्याच कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला सेल करायचं आहे. कॅन्डलच्या हाईला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि लोला मित्रांनो क्लोजिंग किंवा लोचे तिथं मित्रांनो आपण सेलची पोझिशन घ्यायची आहे आणि आपलं पहिलं टार्गेट सेल साईडचं 23,173 असेल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 23,100 आणि फायनल मित्रांनो 22,900 पर्यंत प्राईस इंट्राडेमध्ये खाली येऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो मार्केट ज्यावेळेस 9:15ला ओपन होईल, जो काही निफ्टीचा करंट प्राईज असेल त्याच्या 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला चालू आठवड्याचा ट्रेडिंगसाठी निवडायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM CE हा आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचा आहे आणि त्याचे मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आता सांगितल्याप्रमाणे ड्रॉ करायचे आहे आणि आपल्याला ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. मिनिमम स्टॉपलॉस आणि मॅक्झिमम टार्गेट घेण्याचा मित्रांनो आपण प्रयत्न करायचा आहे प्रत्येक वेळेस. दररोज ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता, मग तो निफ्टी असो, बँक निफ्टी असतो किंवा कोणताही स्टॉक असो, मिनिमम स्टॉपलॉस मॅक्झिमम टार्गेट ज्यावेळेस तुम्ही घ्यायला लागतात त्यावेळेस तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनतात, प्रोफेशनल ट्रेडर बनतात. आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही आयुष्यात कधीच एक प्रोफेशनल ट्रेडर बनू शकत नाहीत. तुम्ही किती कोर्स करा, किती यूट्यूब चॅनेलवरचे व्हिडिओ पहा, पुस्तकं वाचा, तुम्ही ऑडिओ बघा, तुम्हाला मित्रांनो जोपर्यंत हे टेक्निक कळणार नाही, मिनिमम स्टॉपलॉस मॅक्झिमम टार्गेट हे गणित डोक्यात फिट करून ठेवा. आयुष्यभर तुम्हाला याच पद्धतीने ट्रेडिंग करायचं आहे. मग तुम्ही मित्रांनो इंट्राडे करा, पोझिशनल करा, स्विंग ट्रेडिंग करा, काही तुम्ही पद्धतीने ट्रेड करा, परंतु तुम्हाला 1:2, 1:3, 1:5 असं मोठमोठे टार्गेट तुम्हाला ठेवायचे आहेत. चला तर मित्रांनो आपण आता बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. बँक निफ्टीचं मित्रांनो काल आपण पाहिलं की 55,500 एक रेजिस्टन्स लेवल आपण काल सांगितली होती आणि या ठिकाणी मित्रांनो ओपन इंटरेस्ट जास्त आहे, बरोबर प्राईस तिथंच जाऊन आलेली आहे. रेजिस्टन्स घेतला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बघा एक रेड कॅन्डल झालेली आहे, ट्रॅप केलं इथं बायर्सला आणि प्राईस खाली पडलेली आहे. आणि सकाळी मित्रांनो आपण पाहिलं असेल तर गॅप डाऊननी पडून प्राईस वर आली आणि वरती गेलेली आहे बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं मुवमेंट झालेलं आहे बँक निफ्टीचं. तर बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो 55,500 पुन्हा एकदा हेच लेवल खूप महत्त्वाचे आहे. प्राईस जर वरती आली तर या लेवलला रेजिस्टन्स घेऊन प्राईस पुन्हा खाली पडू शकते. ज्यावेळेस मित्रांनो या रेजिस्टन्सला प्राईस ब्रेक करेल, तर मित्रांनो याच्यावरती हा एक रेजिस्टन्स आहे 22,600. तर 22,600च्या जवळपास मित्रांनो प्राईस आली, 22,600च्या लेवलला जर ब्रेक केलं आता मित्रांनो 22,500च्या ऐवजी 22,600ची ही लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक केली, प्राईस वर गेली, रिटेस्ट करून वर गेली, तर मित्रांनो समजायचं की बँक निफ्टीमध्ये अप ट्रेंड सुरू झालेला आहे. या ठिकाणी मग आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. या सपोर्टच्या जवळ मित्रांनो आपला स्टॉप लॉस असेल. मित्रांनो आपल्याला
56,000चं वगैरे टार्गेट या ठिकाणी वरचं पाहायला मिळेल. तर मित्रांनो बँक निफ्टी जर खाली आला, आता मित्रांनो या ठिकाणी क्लोजिंग झालेलं आहे. तर गॅप डाऊननी पडला 54,885 हे त्याला सपोर्ट लेवल आहे आणि हा सपोर्ट जर ब्रेक केला तर 54,725 हा एक सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट सुद्धा ब्रेक केला तर 54,472 आणि तो सुद्धा ब्रेक केला तर 54,173. अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप बँक निफ्टी खाली पडू शकतो इंट्राडेमध्ये आणि कोणत्याही लेवलवरनं मित्रांनो मार्केट बाउन्स बॅक होऊ शकतं. सपोज प्राईस या ठिकाणी पडली तर इथून सुद्धा बाउन्स बॅक होऊन वर जाऊ शकते. समजा प्राईस मित्रांनो या ठिकाणी आली, रेजिस्टन्स घेऊन खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो सपोर्ट लेवलवरनं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे, रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. हा आपला थंब रूल आहे मित्रांनो. याच पद्धतीने आपल्याला ट्रेड करायचा आहे. बँक निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो, तर याच्यावरती आपण डिस्कशन करूया. सपोज मार्केट गॅप डाऊननी पडले, सेलिंग प्रेशर जर वाढलं, 54,885 हा सपोर्ट ब्रेक करेल प्राईस, त्याच ठिकाणी ट्रेड करेल आणि पुन्हा एकदा हा रेजिस्टन्स ब्रेक करेल सडनली आणि पुन्हा रिटेस्ट करून प्राईस वरती येईल. समजायचं की सेलर्सला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. प्राईस ज्यावेळेस रिव्हर्स फिरते त्यावेळेस ती खूप स्ट्रॉंग झालेली असते. आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल. पहिलं टार्गेट 55,220 पाहायला मिळेल आणि हे सुद्धा जर ब्रेक केलं तर 55,500 55,600 या लेवलपर्यंत प्राईस वर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो. बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो उद्या ट्रेडिंग करायचं झालं तर 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेत. कोणते कॉल आणि पुट ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सपोर्ट लेवलवरनं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आणि आपलं जे महत्त्वाचं इंडिकेटर आहे नादर आहे वॅटसन एनवलप. तर मित्रांनो या इंडिकेटर्सला पण प्राईस कुठं सपोर्ट घेते का, रेजिस्टन्स घेते का, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आणि याचा टाईम फ्रेम 15 मिनिटाचा करायचा आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा आपला प्लॅनिंग असणार आहे. सर्वांना उद्या प्रॉफिट हो हीच आपली ईश्वरचरणी मित्रांनो प्रार्थना असेल. दररोज सर्वांनी प्रॉफिट करावं अशी सर्वांची इच्छा असते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.